नमस्कार मंडळी, आज आपण बनवत आहोत टोमॅटो ऑमलेट। त्यासाठी लागणारं साहित्य आहे, एक कांदा घेतलाय चॉपरमध्ये बारीक करून घ्यायचा, एक मिरची घेतली बारीक करून, 2 टोमॅटो घेतले, थोडीशी कोथिंबीर घेतली आणि आपण हे सगळे मसाले घ्यायचे। आणि याच्यामध्ये एक सिक्रेट तुम्हाला दाखवणार आहे, ते नंतर दाखवते। कांदा घेतलाय आपण आणि हा टोमॅटो घेतले त्यामध्ये, आणि ही एक मिरची कापून घेतली बारीक। मसाले घ्यायचे आहेत, हळद घालते अर्धा चमचा, लाल तिखट घालते अर्धा चमचा, आपल्या चवीनुसार तिखट किती हवं तेवढं घालायचं, धणे पावडर, जिरे पावडर आणि थोडासा गरम मसाला। एक वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं, आपल्याला 2-3 माणसांना पुरेल एवढं घ्यायचं। एक वाटी तांदळाचं पीठ आहे, आणि 1 चमचा बेसन आहे। चवीनुसार मीठ घालत आहे आणि थोडंसं कोथिंबीर घालायची, आणि आपल्याला हवं तेवढे थोडंसं पातळ करून घ्यायचं, जास्त घट्ट नाही करायचं। मिक्स करून घेऊया। थोडं थोडं पाणी घालून मिक्स करूया। हे बघा, आता आपले हे पीठ तयार आहे। त्यामध्ये आपण सिक्रेट काय दाखवणार तो, तर हे इडलीचे तांदूळ आहेत, ते मी 1 तासभर भिजवून ठेवले होते इडलीचे तांदूळ, त्यामुळे कुरकुरीत होण्याचं हे असतं। टोमॅटो ऑमलेट थोडं कुरकुरीत होईल। 1 चमचा घातलेले भिजायला, ते याच्यामध्ये मिक्स करायचे, आपला हा ऑमलेट हे कुरकुरीत होईल। तव्यावर तेल लावलेलं आहे, दोन मिनिटात ताट ठेवायचं। त्याच्यामध्ये मीठ टाकलंय थोडंसं, आणि आपला हा टोमॅटो ऑमलेट आहे म्हणून वरून थोडंसं टोमॅटो घालायचा, मग छान होतं एकदम। थोडा वेळ शिजवून देऊया। आपला टोमॅटो ऑमलेट बघा तयार आहे। सॉस बरोबर किंवा हे बघा आपण चटणीबरोबर खाऊ शकता। मी हे ह्याचे तांदूळ घातले होते इडलीचे, त्यामुळे बघा कसं कुरकुरीत झालेले। 1 चमचा फक्त तांदूळ घालायचे, त्यामुळे छान असं कुरकुरीत होतं, आणि असं सॉस बरोबर खायचं।